नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, ज्याही वेळेस आपण पाहत होतो की पाठीमागच्या काळामध्ये आपले ऋषीमुनी वनामध्ये भ्रमण करीत होते आणि ते महिनाभर काही पोटाला खात नव्हते, उपाशी राहत होते. तर त्यांचं उदरनिर्वाह कसं होत होतं? तर हे पहा, माझ्या हातात दिसते तुम्हाला आगाड्याची बी, ज्याला आपण कुत्र्या म्हणतो. कुत्र्या म्हणतं कोणी भागामध्ये, काही भागात वरबाडणी म्हणतात, काही भागामध्ये आघाडा म्हणतात, काही भागामध्ये बरेचसे नावं आहेत त्याची आपापल्या भागानुसार. तर हे जे तुम्हाला काय दिसतं, तर हे आहे आघाड्याची बी. आघाड्याचं बी. तर हे आघाड्याचं बी हे जर आपण असं काढलं आणि त्याची जर खीर करून खाल्ली तर तुम्हाला महिनाभर भूक लागणार नाही मित्रांनो. विश्वास बसत नसेल तर करून पहा. तुम्हाला झाड दाखवतो प्रत्यक्षात याचं. हे पहा, आघाड्याचं झाड आहे. आणि हे ज्याला आपण म्हणतो कुत्री, ही कुत्रीची ठोम आहे. ठुसी आहे, ठुसी. आणि हे पूर्ण बियाणं भरलेलं असतं. असं पूर्ण बियाणं भरलेलं असतं. हे पहा, मी बी असं काढलंय असं. हे असं बी काढून घ्या. आणि याच्यामध्ये हे पाहिलं का तुम्ही, राई किंवा राजगुरा त्यासारखं बी निघतं याच्यात. हे चोळल्यानंतर व्यवस्थित कुटा याला आणि चोळून घ्या. आणि ते बी व्यवस्थित चाळून घ्या. आणि ती बी चाळलं की त्याची मस्तपैकी दूध पाणी आणि गूळ, विलायची असं टाकून याची खीर करा मस्तपैकी. आणि ती खीर खा, एक नंबर, जबरदस्त. तुम्हाला महिनाभर भूकच लागणार नाही मित्रांनो. आणि आरोग्यासाठी पण खूप छान आहे. कुठलाही रोग होणार नाही, असेल तर लवकर रिकवर होईल. असे एक ना अनेक याचे फायदे आहेत. हेल्थ फिटनेससाठी पण हे खूप महत्त्वाची आहे खीर. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय भारत. वंदे मातरम.